तर मित्रांनो, जय श्रीराम सगळ्यांना। तर आता वाजल्यात बघा पहाटेचं 3। आता निघले ओडिसातनं रायपूरला आणि काय आता संध्याकाळचं रनिंग करायचं, सकाळ सकाळचं पोचते रायपूरला। आता बघा इथं पुढं एक 200-250 किलोमीटर पुढं आले ओडिसातनं। आता रायपूर आणि 250 किलोमीटर राहिले, तेवढं पार पाडायचं आणि सकाळ सकाळी 8च्या सुमारास आपण पोचतोय कंपनीपाशी। तर चला भेटूया तुम्हाला डायरेक्ट कंपनीमध्ये। आपण रायपूरमध्ये पोचलोय बघा। हे एरिया हे सगळं मेटल पार्क आहे बघा, इथं दिसते तुम्हाला मेटल पार्क फेज 2। इथं असं आले बघा, सकाळी तसं आले मी 7 वाजता झाले। आता वाजल्यात बघा 10 वाजत आल्यात। आता इथं कंपनीत अजून काय आपली गाडी खाली करायला घेतली नाही। बहुतेक जमलंच तर ही सगळी वरचे नाही भत्त काढणार आहे, भत्त जमलंच तर काढणार आहे, नाहीतर नाही बघूया म्हणजे कोकलांवाला कसं खाली करणार आहे काय त्याच्या हिशोबाने सगळं। आणि आता इथं तुम्ही धुरळा बघू शकताय, त्या धुरळ्यात जर पाय ठेवलं पूर्ण पाय बुडते धुरळ्याच्या लय धुरळा आहे, त्यामुळं गाडीत जायचं का नाही ह्याचा प्रश्न पडला धुरळा घेऊन असला। आणि इथं काय साईडला कुठं हिला सापच दिसला मला व्हीलर राव, आणि इथं साईडला कुठं सगळं काय जेवण नाश्ता बिष्टा काही सुद्धा नाही, त्यामुळं बघायचं काय अजून गेलो नाही तिकडं पुढं बघायचं। हे असं सगळं सकाळ सकाळी गाडी आपली रातभर पोचल्या बघा। रात्री 11 वाजता निघालतो, सकाळी 7 वाजता पोचलो। 4:30 बरोबर 500 किलोमीटर झालं बघा। मीटरमध्ये 0 केलं तिथून निघताना, आता बरोबर 500 किलोमीटर झाले, 500 1 2 3 काय असेल ते। आणि रस्ता पण लई खराब आहे, इथं दगड आहेत बघा, ते दगड दिसते तिथूनच टायरी आल्यात, त्यामुळं टायरीन जरा हाल होते इथं। काय नाही बघत आलं तर काहीच विषय होत नाही। काटा देण करून आले बघा सकाळीच, आता कंपनीत करायचं खाली। आता गाडी आपली खाली करणार आहेत अजून, म्हणजे लगेच नाही सोडा, त्यावर भत्त काढायला लागले बघा, भाई भत्त काढायला लागल्यात वरचा। आणि मी आता ही फळक्यात जाळी तेवढी काढणार आहे 1 नंबरमध्ये। तर अशा तऱ्हेने भत्ता काढून झालेला आहे बघा 1 नंबर। आणि ही हे असं सगळं माल आहे बघा, हे आहे हे लोखंड आहे, ही मात्र आहे बहुतेक, याचं काय करतात काय माहिती, आता जाऊन बघायला पाहिजे। आता 35 टन माल आहे बघा, 35 टन घट्ट आहे घट्ट, त्यामुळं वजन जास्त येते आतल्यात पुढाच्या। ह्याला काय कागद झाकला तर चालते, काय पाऊस पण नाही सोडा, त्यामुळं कागदाचा काही विषय येत नाही। हे असं तऱ्हेने काम झाले ओके मध्ये। भत्त इथं काढून ठेवलं 1 2 3 आणि 4था। आता पोकल्यांना ओढून सगळं बाहेर नेणार। तर मित्रांनो, खाली करायला चालू केले बघा, JCB मामा येत आहेत आणि असं पाडून घ्यायला लागल्यात बघा, गाड्या हलत्या बघ। ओढ ओढ ओढ, लई जाम बसला माल।
हाल होते बाबा गाडीचं, काय आता इलाजच नाही याला. तर मित्रांनो हे असा विषय आहे बघा, असं खाली व्हायला लागलं. एक नंबर मध्ये एक नंबर म्हणता येत नाही सोडा, कारण की इथं JCB तर लागल्या का नाही फाळक्याचं लय हाल होते, त्यामुळे एक नंबर पण म्हणता येत नाही. खाली व्हायला लागल्या ती एक चांगला आहे सोडा, पण काय गाडी जरा हाल व्हायला लागले. साईडनं साईड आहेत का नाही सगळ्या असं घासा लागले, सगळं माल त्याला खाली प्लेटला घासा लागले वडा लागल्यामुळे. आणि JCB कसं आहे ते टाकीच्या पर्यंत जाते, त्याचं तो त्या टाकीच्या पुढं काय जाता येत नाही, त्यामुळं टाकीच्या पुढचं पार्ट आहे ते कसं काढते बघायचं जरा. भाई पण वर उभारले तिथं बघून घ्यायला लागल्यात, सगळं JCBला सांगायला लागल्यात हे घे ती घे, म्हणजे सगळं स्वच्छ करून घ्यायला लागल्यात वरचं. त्यामुळं तिथे एक नियोजन लावावं लागल्यात. मी इथं खाली सांगायला लागले फाळक्याला लागते का नाही, हे असं सगळं दक्षता घ्यायला लागते बघा गाडी खाली करताना. कारण काय मागचं नुकसान झालं तर काय फायदा नाही भाडं करून, हे असा विषय असते बघा. सगळं खरखरला आवाज यायला लागलाय आणि कंपनीत पण या लय मोठा आवाज यायला लागलाय मशिनीचा. त्यामुळं जे नेमकं JCBचा आवाज आहे का त्या मशिनीचा आवाज आहे काय कळेन झाले, असा विषय झाला बघा सगळा. हे पोकलं नसतं तर बरं झालं असतं, कारण की हे जरा मोठा आहे, आतलं पाग नेते, पण ह्याला काय खराबी झाल्या काय माहिती, म्हणून JCBने चालाय बघा खाली करायचं. आता आपल्या धन्नूच्या आत धुरळा पण लेट गेला असणार आहे, धुरळा पण स्वच्छ करायचा आहे. नांदेडमध्ये गेल्यावर आपण गाडी पूर्ण धुवायचं आहे, त्याला काही विषय नाही सोडा. फक्त आता इथं खालच्या प्लेटचं कसं काय नियोजन राहते मला हेच बघायचं आहे. भावाला सांगितले JCBवाल्याला हळू घे म्हणून, त्यामुळं मग काय विषय नाही. ही आतलं बघा, तुम्हाला म्हटलं नाही टाकीपर्यंत ही जरा एवढा माल आहे बघा, टाकीच्या पुढचा माल आहे सगळा. आता ह्यो माल कसा काढते काय माहिती, तेवढा तर जरा लागले वडून घ्यायला. ते वडून घेतला का नाही JCB महाग जात्या आणि ते राहिलेला माल तेवढा खाली टाकते. आता हे जरा कसं घेते हेच बघायचं आहे मला, कारण की हे माल घ्यायचं म्हटल्यावर अवघडच आहे. JCB आत पण येत नाही, तिथं बघू शकताय की ह्या साईडनं पण चढते, ह्या साईडनं पण चढते, त्यामुळं कसं घेते काय माहिती. ती गोल फिरायला लागली का नाही तिथं त्याचा घाड आवाज यायला लागला बघ सगळा, धाड दादा काय करायला काय माहिती. आता चालले बघ पुढं. गेलो पुढं, आता खाली ओढून घेते सगळं. JCBचा ड्रायव्हर तर परफेक्ट आहे, त्याला काही विषय नाही.
तर मित्रांनो ते पुढचा भाग तुम्ही राहिलेला बघा, ते सांगितलेलं मगाशी व्हिडिओमध्ये तो भाग आहे असा राहिलाय. तर ती त्यांनी बघतो म्हटल्यात, कसं तर मशीन आणतो किंवा लेबर लावतो म्हटल्यात. तर आम्ही गाडीत जेवण बनवायला लागलो बाबा. अंडा राईस बनवायला लागले. अंडा राईस म्हणजे अंडा बुर्जी आणि स्पेशल वेगळा राईस बनवायला लागले. आता इथं जेवायला पण काय नाही. सकाळी नाश्ता केला, त्या नाश्त्यात पण ढीगभर तेल होतं, त्यामुळं काय ते पकोडा होतं ते काय खाल्लाच नाही. त्यामुळं गाडीत जेवण बनवायला लागली बघा. आणि इथं पाणी बिणी आहे सोडा सगळं, बाकी विषय नाही. फक्त हॉटेलचं कमी आहे. दुकान एक जवळ एक अर्धा किलोमीटर लांब होतं. तिथनं आपण अंडे आणल्यात बघा, तिथनं अंडे तीन आणल्यात. आता मस्तपैकी भाई कांदा कापा लागल्यात. आणि आता आपण ही मिरची बारीक करणार आहे. की भाई नगर आहे भाई होते काही हे लागतं. मिरची तिखट आहे, मिरची तिखट आहे. अशा तऱ्हेनं ही अंडा बुर्जी आणि ही राईस जरा वेगळं करायचं म्हटलं, पण इथं तुम्हाला मगाशी म्हटलं तसं किराणा दुकान शिवाय इथं दुसरं काहीच नाही, म्हणून अंडा बुर्जी करूया म्हटलं. बाकी काय नाही. आता आपण कोल्हापूरला किंवा नांदेडला गेल्यावर काय तर करूया. नांदेडला नाही सोडा, नांदेड काय तिथं गरज आहे. बाकी कोल्हापूरला गेल्यावर आपण वेगळं काय तर कोल्हापुरात गेले म्हटल्यावर झणझणीत चिकन बनवायलाच पाहिजे आणि रस्सा पाहिजे चिकन संग. हे अशा तऱ्हेनं आता घेतले बघा. ही पोकल्या नाही ना मागचं, त्यानं निम्मा माल खाली केला. आता बाकीचं राहिलेलं लेबर लावून करणार आहेत. आता त्याला होईल संध्याकाळ. आता वाजल्यात सध्याला 3-3:30 वाजत आल्यात. त्यामुळं आता भात आणि अंडा राईस खाणार आहे. गरम आहे राव. तरी बरं अंडा राईस आहे म्हणून तर आहे, नाही इथं गाडीत गॅस नसलं काय उपाशी कुठं. बिस्किट काय किराणा दुकान आहे, बिस्किट शेंगदाणा असलं काय तर. कसा काय जबाब मला शिकवा म्हणतो राव, शिकवत नाही. काय जमते थोडा, जर राईस येत नव्हता तेवढं तरी जमते. आता अंडा बुर्जी, चिकन फ्राय ही ती शिकायला आता. मला मी तर मित्रांनो तुम्हाला म्हटलेलं तसं गाडी आपली संध्याकाळी बरोबर 6 वाजता खाली झाल्या बघा. तरी अजून काय राहिलेला कालचा धुरळा त्यांनी सगळं लोटा लागल्यात. ते तर मागं बघू शकता तुम्ही. आता संध्याकाळी झालं मस्त खाली. आणि दिवसभर ह्या कंपनीत धुळ्यात राहून आपली धन्नो पाक म्हणजे पाक घाण झालेले आहे. घाण म्हणजे धुळा बसलाय सोडा, पण ते धुळा झाडताना आणि काय बंद होते त्यामुळं पाणीच मारायचं म्हणतोय. तर आता इथनं खाली गेल्या आपल्याला जायचं आहे भरायच्या ठिकाणावर, कारण की पार्टीचा फोन आलाय मगाशी जर न खाली झाली की नाही, खाली झाली की नाही. आता तिथं मागचा भत्ता एक लावलाय बघा 1 नंबरमध्ये. आणि आता जायचं भरायच्या ठिकाणी, मग गाडी काय असेल ते पुसायचं हे ते. आणि अशा तऱ्हेने संध्याकाळचं जेवणाचं पण काय नियोजन होते तुम्हाला बघून सांगतो लगेच मी कसं आहे. तर मित्रांनो गाडी खाली करून चालली आता बघा भरायचं डेस्टिनेशन एक 10-15 मिनिटावर आहे. भाई म्हटले 10-15 मिनिटात कंपनीला आलो. आता आमचं नशीब हात घेतलं तर ठीक, 100% हात घेतील. पण जाऊन बघूया. जाण्या तयारीमध्ये तर आहे आम्ही. आता त्यांनी कृपा करून आपल्याला घेतलं पाहिजे. कसं आहे भरून ठेवली तरी बास आहे. उद्या सकाळी बिल घेऊन निघता तर येते. हा मग उद्या भरायला घेतली की उद्या दिवस जाते. मग आता बघूया चालले बघा आता. जाणतो हे हट ना
बाया.